म्हणून नैवेद्य देवाला समर्पित करत असताना मनापासून खरंच देवाने हा स्वीकार करावा या भावनेने नैवेद्य त्या ठिकाणी देत असतात। आणखी एक शास्त्र आपल्याला सांगतं, भगवंत जो नैवेद्य स्वीकारतो त्यामध्ये तामसी पदार्थ भगवंत कधीही स्वीकारत नाही। कोणते तामसी पदार्थ? कांदा लसूण असलेलं, अद्रक असलेलं, हे जे तामसी पदार्थ आहेत ना, हे देव स्वीकार करत नाही। म्हणून देवाचा नैवेद्य कधीही सात्विक असावा, साधा सात्विक। त्यामध्ये तामसी फणस सुद्धा देवाला नैवेद्याला चालत नाही, ते जरा राक्षसी असलेलं अन्न आहे। अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या नैवेद्यामध्ये देव स्वीकारत नाही। मी तुम्हाला आधी सांगितलं, आरती प्रज्वलित करून मग देवाला नैवेद्य मंडल करून त्यावर स्थापना करून मग तो देत असतात। त्यानंतर आणखी एक शास्त्र हस्तिगिरी महात्म्यामध्ये असं सांगितलं जातं, आज्यहीनम तु नैवेद्यम असुराणानाम निवेद्यकम तस्मात् सर्व प्रयत्नेन आज्ययुक्तम निवेदयेत। आज्य म्हणजे गाईचं तूप, ऐकताय ना सर्वजण? आज्य म्हणजे गाईचं तूप, आणि गाईचं तूप नैवेद्यावर वाहिल्यानंतर नैवेद्याची शुद्धता होते, म्हणजे अन्नाची शुद्धता होते। जर अन्न काही विक्षिप्त पद्धतीने बनलेलं असेल, म्हणजे समजा आपण अन्न बनवताना एखाद्या वेळी आपल्या मनात वाईट विचार येतात, एखाद्या वेळी वाईट बोलल्या जातं, त्याचे परिणाम सरळ कोशावर होतात, अन्नावर होतात। क्योंकि जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा खाओगे वैसा ही मन पाओगे। म्हणून ते अन्न बनवताना जर वाईट विचार आले कदाचित आणि त्याने जर अन्न अशुद्ध झालं तर ते गाईच्या तुपाने त्याची शुद्धी होत असते। म्हणून एक थेंब का होईना नैवेद्यावर गाईचं तूप अर्पण करायचंच करायचं। तुमचा नैवेद्य कोणताही असू द्यात, कसाही असू द्यात, कसलाही असू द्यात, पण त्याच्यावर गाईचं एक थेंब तरी तूप शिजवलेल्या अन्नावर घालायलाच पाहिजे। न शिजवलेलं, समजा एकादशीला आपण फळं वगैरे जर देवाला दिले तर ते शिजवलेले नसतात, त्यामुळे ते तसेच चालतात, पण शिजवलेल्या अन्ना नैवेद्यावर शास्त्रामध्ये आपल्या बारीक सारीक गोष्टी आहे। खरं तर शास्त्र फार विस्तृत आहे, पावलोपावली आपल्याला या गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं।